मित्र नमस्कार. द हायवेच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या, महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा शोध घेत असतो. मित्रांनो, नुकताच सीएचा रिझल्ट लागला, सीएचा निकाल लागला आणि अनेक सर्वसामान्य घरातून असो किंवा मध्यमवर्गीय घरातून असो किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातून असो, अनेक मुलामुलींचं सिलेक्शन या सीएच्या परीक्षेत झालं, निवडली गेली मित्रांनो मुलं. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. देशातल्या अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. त्या परीक्षेमधून आपल्या घरातली मुलगी, आपला मुलगा जेव्हा सीए होतो, तेव्हा काय अभिमान असतो, आईवडिलांचा ऊर भरून येतो मित्रांनो. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि जिचं नुकतंच सीए म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे, ते निशिता आपल्यासोबत आहे. निशिता, तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर. मला सगळ्यात पहिल्यांदा तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव सीए निशिता भालचंद्र पाटील. सीए निशिता भालचंद्र पाटील. कसं वाटतंय आता हे ऐकायला? खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्या आई वडिलांसाठी. हा. हे माझी डिग्री नाही, माझ्या आई वडिलांची जास्त ही डिग्री. का असं का? आणि ह्याच्यात त्यांचा खूप कष्ट आहे, माझ्यापेक्षा जे त्यांचा कष्ट आहे ते हा. खूप जास्त आहे. मला जे पाठिंबा दिला त्यांनी दर गोष्टीला, अभ्यास कर तू, आम्ही आहे, होऊन जाईल, टफ आहे एक्झाम, नाही तरी तू करशील असं त्यांचा हो. आत्मविश्वास. जरा थोडं शिक्षणाबद्दल सांग ना. स्कूलमध्ये कसं होतं किंवा कधी ठरवलं, का वाटलं सीए व्हावं आपण? 10th पर्यंत तर तसं मी हा. काय डिसाईड केलं नव्हतं, डिसाइडेड नव्हतं काय हम्म. करायचंय. मी हम्म. ऍक्च्युली घेतलेलं सायन्सला. ऍडमिशन घेतलेलं, एका इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतलेलं. 3-4 महिने जाऊन सुद्धा आले. बर. मग गेल्यानंतर असं वाटलं की आपल्याला डॉक्टर पण नाही, इंजिनियर पण नाही, मग आपण सायन्स का घेतलं. बर बर. कारण की माझे पर्सेंटेज चांगले होते. किती होते? 10वीला मी सीबीएसई मधनं होते आणि मला 92% होते. खूप होते. हा. हो. हा. म्हणून सगळी जनरल सायन्स घेतात, सो सायन्स घेतला मी. बट 2-3 महिन्यात फीज वगैरे थोडीफार, थोडे इन्स्टॉलमेंट वगैरे भरलेलं, तरी आई वडिलांनी म्हटलं नाही, तुला जी इच्छा आहे पुढे करायचं ते तू कर. मग तेव्हा सगळे माझे स्कूलचे फ्रेंड्स वगैरे सगळ्या मैत्रिणींनी घेतलेलं, तरी मी नाही म्हटले, नाही मला सीए करायचंय. मग ते राहिलं. मग कॉमर्सला चिंतामण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला मी 11th मध्ये. तिकडनंच जर्नी स्टार्ट झाली. ओके. म्हणजे आता तू सीए होण्या अगोदर कोणत्या सीए ला भेटली होती का, त्यांच्या ऑफिस मध्ये गेली होती किंवा ऑडिट काय असते सगळं बघितलं होतं कधी? नाही 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 नाही, कधी नाही बघितलेलं. बर. फक्त माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी मला थोडं गायडन्स केलेलं, तू कर, नवीन गोष्ट आहे सध्याला, तुला खूप फायनान्शियल स्टेबिलिटी येईल पुढं, ऍज अ मुलगी म्हणून वगैरे, तर तुला चांगलं वाटेल. चांगलं. मग अशी जेव्हा आपला पहिल्यांदा कॉल झाला होता तेव्हा तुम्ही एक म्हणाला होता की किस्सा सांगितला होता तुम्ही की आपण जे एक्झाम डिझाईन करतात ते पण माणसंच आहेत. हो. तर ते काय एकदा तुझ्या भाषेत सांग. ऍक्च्युली सगळ्यांचं एक इंग्लिशमध्ये मिसकन्सेप्शन आहे की हे खूप टफ एक्झाम आहे. तसं नाहीये. मला पण आधी वाटायचं, बट जेव्हा हे सगळं क्लिअर झालं तेव्हा मला असं वाटलं, म्हणजे क्लिअर व्हायच्या आधी ऍक्च्युली म्हणजे थोडस प्रॉब्लेम्स आले, थोडं ऑब्स्टॅकल टाईप थोडं झालं. काय झालं एक्झॅक्टली? थोडे म्हणजे असं मार्क्स थोडे कमी वगैरे आपले टेस्ट प्रिपरेशन्स मध्ये. मग सेल्फ वर थोडस स्वतःला वाटतं की मी करू शकते का नाही करू शकत, असं वाटायला लागलं. मग मला एक गोष्ट असं वाटली स्वतःला की हे एक्झाम्स जे आहेत, डिझाईन कोण करतात, कोण पेपर काढतात बरं, हे एक मनुष्यच आहेत जे पेपर काढणारे आहेत. एक्झॅक्टली. मग आपण पण एक मनुष्यच आहे, आपण करू शकतो. हे काही रॉकेट सायन्स नाहीये किंवा अजून कोण केलंच नाहीये काही, असं काही गोष्ट नाहीये. भरपूर जण झालेले आहेत, अजून होणार. या दृष्टिकोनाने डोक्यात ठेवून मी पुढं अभ्यास केला. किती अटेम्प्ट दिले सीएचे? सीएचे सेकंड अटेम्प्ट मध्ये माझं झालेलं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये काय झालेलं? थोडं ऍक्च्युली कॉन्फिडन्स लेवल थोडं कमी होतं. मग ते थोडस स्वतःला अनालाइज केलं की कसं आपण कुठं चुकालोय आयुष्यात, हे असं असायला पाहिजे. जेव्हा तू स्वतःचं अनालिसिस केलं तेव्हा काय चुका लक्षात आल्या होत्या आणि त्या इतर मुलींनी करू नये किंवा मुलांनी करू नये, सल्ला दे त्या दृष्टीने. कुठलाही आपण अभ्यास असू दे, सीए नाही, कुठलाही आयुष्यात आपण अभ्यास घेतला, मनापासून करावं, पूर्ण समजून घ्यावं तुम्हाला ते पुस्तकाचं काय अर्थ आहे, तुम्ही प्रॅक्टिकली कसं तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकता, ते खूप महत्वाचं आहे. कण आणि कण त्या पुस्तकातलं तुम्हाला माहित असायला पाहिजे. समजून घेणे हे एक मात्र सोल्युशन आहे त्या गोष्टी.
मग आता तुझं काय चुका झाल्या होत्या म्हणाली पहिल्या अटेम्प्टच्या वेळी? कॉन्फिडन्स म्हणजे पेपर प्रिपरेशनच्या वेळी होता. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाताय, इतकं कॉम्पिटिशन बघताय एकदम, त्यावेळी स्वतःला वाटायला परत चालू होतंय की आपण करू शकतो का, हे होईल का आपल्याकडनं. मी दोन्ही ग्रुप्स घेतलेले ओके त्यावेळी. सो तेव्हा दोन्ही ग्रुप दिलतं, 2 मार्कांनी फक्त एक सब्जेक्ट राहिलेलं, नाही तर एक्झाम्शन भेटला असता मला. सो मग जे मी मिस्टेक्स केलेले त्यापासून शिकलं, नाही आपल्याला हे असं इतकं टार्गेट लावून जायचंय आपल्याला, हे ह्या सब्जेक्टला मला इतकं तर मिनिमम स्कोर करायचंच आहे, पाहिजे इतकं मला. मी लिटरली असं लिहून ठेवलेलं एका पेजवर पूर्ण मार्क लिस्ट लिटरली, की मला ह्या सब्जेक्टला इतकं पाहिजे. स्कोर त्या आसपास तर आले मी. अजून एक गोष्ट म्हणजे महत्वाची, आपल्याला जे आयुष्यात पाहिजे ते दररोज आपल्याला दिसायला पाहिजे. आमच्या ठेवलं होतं ऍक्च्युली आता सगळ्यात म्हणजे कॉमन गोष्ट आजकालची एक गोष्ट सगळे करते, फोन बघणे. सो आमच्या रिझल्ट मध्ये काय येतं, सक्सेसफुल दोन ग्रुप असते. सो सक्सेसफुल जे येत असतं, मी माझं जे वॉलपेपर आहे तोच सक्सेसफुल म्हणून ठेवलेला. मग जे होतं माझं प्रिपरेशनचं ड्युरेशन पूर्ण, मी ते दररोज जेव्हा उठणार ते पहिली गोष्ट बघणार की मला हे 4 महिन्यात 6 महिन्यात ही गोष्ट दिसली पाहिजे. क्या बात आहे, खूप छान. नाही ऍक्च्युली खरं आहे. आता इव्हन माझ्याही मोबाईलवरती आता जर बघाल तर ते आहे, जे काय आपलं पुढचं टार्गेट आहे ते आपण लिहून ठेवतो, दिसलं पाहिजे, ती जाणीव करून देतं आपल्याला, यस हे तू करू शकतो आणि केलं पाहिजे आता. परफेक्ट. पण मला सांगा, एवढी मोठी तर सीएला स्पर्धा आहे, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, सीआय, इव्हन इतर सगळ्या पोलीस भरती, मिलिटरी, बिझनेस, खूप स्पर्धा आहे सगळीकडे. त्या सगळ्यांमधून आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. कसं काय होतं हे सगळं? कसं मेंटेन केलं, कसं बॅलन्स केलं, कसा विचार केला, कसा आत्मविश्वास वाढवला? थोडं स्पिरिच्युअल वगैरे, देवाचं वगैरे करणं, विश्वास ठेवणं देवावर, ते पण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही कोणत्या देवावर विश्वास ठेवता? गणपती आपले जे ग्राम देवता आहेत. तुम्ही गणपतीवरती विश्वास, विद्येची देवता म्हटलं जातं गणपतीला. बर, गणपती बाप्पा पावले. पण दर्शन घेतलं का गणपतीचं? रिझल्टच्या आधी, रिझल्टच्या नंतर. बर. येस. आता गणपतीकडून काय इच्छा आहे तुमची पुढे? असंच अजून शिकत जावावं, पुढे अजून शिकावं, पुढच्या नवीन शिखरावर पोहोचावं. येस. ऐन तारुण्यामध्ये बरीच मुलं मुली भरकटतात. तुम्ही कॉलेज लाईफ अनुभवली आहे, तर त्या भरकटणाऱ्या मुला मुलींना काय सल्ला द्याल? हे बॉयफ्रेंड, हे गर्लफ्रेंड, मला हा आवडतोय, मला तो आवडतोय, मी आता कसं करू, ते खूप महत्वाचं आहे, मी दोन्ही कशी बॅलन्स करू, हे जे सगळं मुलींच्या मनात कन्फ्युजन असतं, त्या सगळ्या संदर्भात तुमच्या अनुभवातून काय सल्ला द्याल? मला असं वाटतंय की थोडं जे आपलं यंग एज जेव्हा आपलं असतं, स्वतःवर एक कंट्रोल ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे आपले आई वडील सारखं सांगत असतात. माझे आई वडील पण दरवेळी सांगायचे की हे आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे आपल्याला ही डिग्री घ्यायची आहे, ह्याच्यासाठी तू हार्डवर्क करणं तर आहेच आहे. मग आपल्याला आई वडिलांचं स्वतःचं थोडंसं त्या पॉइंट ऑफ टाइमला विचार करायला पाहिजे. आता आपल्याला वाटत असतंय की मी इकडं फिरू, ह्यांच्यावर इकडं जाऊ का, तिकडं जाऊ का. करेक्ट आहे, सगळं बरोबर आहे तुमचं वाटणं, बरोबर. बट ते 4 वर्ष फक्त आपलं करिअर डिमांड करायलंय तुम्हाला. तुम्ही ते फक्त 4 वर्ष द्या त्याला. लाईफ टाइम तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकताय. फ्री आहे तुम्ही, फ्रीडम, एक स्वातंत्र्यता भेटली तुम्हाला लाईफ टाइम साठी, ते खूप महत्वाचं. एकदा तुम्ही 4 वर्ष दिलंय, आयुष्यातल्या 25 पर्यंत नो डिस्टर्ब. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि दुसरी या विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला मी, हे करिअर आहे, हे प्रेम आहे. तुम्ही जर करिअर असे पुढे घेऊन गेला ना तर प्रेम पुढे येतं तुम्हाला. पण तुम्ही प्रेम आणि सगळं पुढे घेऊन करिअर म्हणते मला तुझी गरज नाही बाबा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे बॅलन्स हलू देऊ नका. ह्या मुलींकडून शिकण्याच्या हेच गोष्टी आहेत मित्रांनो. आता वय तुमचं किती, टर्निंग 24 आहे मित्रांनो. आता भरपूर पुढे करिअरला संधी आहेत ना मित्रांनो. बॅलन्स केलं आत्ताच्या जगामध्ये, आणि ही सगळी विद्युत रोषणाई जी आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम, इन्स्टा, युट्यूब आणि सगळं शॉर्ट होत चाललेली दुनिया, त्यात आपण जर स्वतःला बॅलन्स केलं तर अशी तुमची पण मुलाखत होऊ शकते मित्रांनो. लक्षात घ्या, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बर, आई वडिलांसाठी धन्यवाद म्हणायचं असेल तर कोणत्या वाक्यात किंवा कोणत्या शब्दात म्हणाल तुम्ही?
सगळे त्यांच्यामुळेच झालेलं आहे. आज मी इथपर्यंत जे पोचलेले आहे ते त्यांच्यामुळेच झालेलं आहे. त्यांच्याशिवाय काही इथपर्यंत मी पोचले. येस. आणि शिक्षकाला जर कोणाला धन्यवाद म्हणायचं तर कोणत्या शिक्षकाचे आभार मानाल तुम्ही? सगळेच ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलेत माझे. स्कूलिंग असू दे, कॉलेज असू दे, सीए ला जे आम्हाला सगळ्यांनी फॅकल्टीज होते, खूप त्यांनी सपोर्ट केला आम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप. ओके. आता जर एखादी मुलगी हा मुलाखत बघून प्रेरित झाली, तुमचा इंटरव्ह्यू बघून, तुमचं सल्ला मार्गदर्शन ऐकून प्रेरित झाली, तर तिनं कशी सुरुवात केली पाहिजे सीए होण्यासाठी? तुम्ही येऊन थोडं ऍक्च्युली आम्ही आता ऍज अ फ्रेंड तू सल्ला दे. ऍज अ फ्रेंड, एक समोर मुलगी आहे तुझ्या आणि तिला सांगायचंय की बाबा तू सीए होणार आहे किंवा तू सीए कशी होणार आहे, तर कसं सांगशील तू? हार्डवर्क, हे कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या आयुष्यात. सीए जर व्हायचं असेल तुम्हाला, तेच तर कळत नाही ना यंग जनरेशनला. पेशन्स नावाचा गोष्टच कळत नाही. तर कसं सांगशील त्यांना समजा? आता तुम्हाला काय आयुष्यात पाहिजे असेल, पेशन्स तर ठेवायला पाहिजेलच. ते काय असं मी म्हणत नाही की तुम्ही फ्रेंड्स करू नका, मित्रमैत्रिणी करू नका, असावे. खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रमैत्रिणी असणं, करणं. बट आपल्या लाईफ स्टेजला काय इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला जाणीव असणं ते खूप गरजेचं आहे आपल्याला. मग तुम्ही अगर सीए करायचं असेल तर नक्की करा. होतंय. स्वतःवर विश्वास ठेवा, अभ्यास करा, हेच मी सांगते. यस. आता कसं आहे, ह्यांचं नुकतंच सिलेक्शन झालेले आहेत मित्रांनो हे सगळे. त्यामुळे काय असं काही फार 2 तास 2.5 तास बोलतील असंही काही नाही. पण त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केला. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपल्या तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सल्ला दिला. व्हेरी गुड. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपण डाएट खूप हेवी खातो. बऱ्याच लोक खूप पोट भरून जेवतात, पण विद्यार्थी जीवनात या सगळ्याचा त्याग करावा लागतो. लाईटली खावं लागतं किंवा कमी खावं लागतं किंवा रात्रभर झोप येते म्हणून खात नाहीत बऱ्याचदा. तर तुझं डाएट कसं मेंटेन होतं? तो डाएट, घरातलं खाणं हे एक मात्र माझं एम होतं की मला घरातलंच खायचंय. मी आधीपासून घरातलंच जे असेल ते खाते. एक्झामच्या वेळी कमीत कमी खाणे, झोप येते आपल्याला, नाहीतर कमीत कमीच खाणं ठेवलं. कमीत कमी खाऊन प्रोटीन हे पण सगळं बॉडीला भेटलं पाहिजे. कसं काय आहे? आता सकाळी टाइम टू टाइम ब्रेकफास्ट करणं, फ्रुट्स वगैरे खाणं, प्रोटीन्स वगैरे, स्प्राउट्स वगैरे जे आहेत ते खाणं, किंवा एखादा दिवस फास्ट टाईप चीट डे आजकाल चालू आहे, ते टाईप तुम्ही करू शकता. दरवेळी काय तुम्ही हेच खाऊ नाही शकत. सो एखाद दिवस तुम्ही उपास सुद्धा करून बघा, खूप चांगलं वाटतं. स्वतःवर किती नियंत्रण आहे आपल्याला तो कळतो. टाइम टू टाइम जेवावं. असं मी म्हणत नाही की तुम्ही कुठलाही अभ्यास करायला, सीए करायला जीव नका, असं नाहीये. जेवण करणं, व्यवस्थित जेवण करणं हे खूप महत्वाचं. हो, खूप महत्वाचं, खरी गोष्ट आहे. मित्रांनो, विद्यार्थी जीवनात असताना आहार, व्यायाम आणि वेळेचं नियोजन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. सीए होणं असू द्या, एमपीएससी, युपीएससी, इव्हन उद्योगपती जरी तुम्हाला व्हायचं असलं तरी सुद्धा तुमच्याकडे आहाराचं नियोजन पाहिजे, तुमच्या वेळेचं नियोजन पाहिजे आणि तुमचा व्यायाम असला पाहिजे. तरच मित्रांनो, म्हणजे एक मला वाटतं की फुले दाम्पत्याचं, म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचंच एक वाक्य आहे माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार, की बहुबल तो योद्धा श्रेष्ठ, बुद्धिबल तो सर्वश्रेष्ठ. मित्रांनो, पण तुम्ही हे दोन्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. ताकद पण असली पाहिजे, स्ट्रॉंग हेल्थ पण असली पाहिजे आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा आपण समृद्ध असलो पाहिजे. तुम्ही वेळ दिला, तुम्ही इतरांना सल्ला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार द हायवे तर्फे. थँक्यू.